वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलची जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे त्या संदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागे संदर्भात सुद्धा बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जाहिराती ज्या आहे नेमक्या कधी येऊ शकतात, कधीपर्यंत जाहिरातीची प्रोसेस होऊ शकते त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। यानंतर सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये मी सांगेल की कोणकोणत्या जागा ज्या आहेत येणार आहे या शिक्षक पद भरतीमध्ये चांगल्या प्रमाणात येतील आणि कोणत्या जागा ज्या आहेत ते कमी प्रमाणात येतील त्या संदर्भात जो व्हिडिओ आहे तो दुसरा व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी तुम्हाला ती माहिती सांगेल। पण या व्हिडिओमध्ये ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ज्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तुला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती आहे बघा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात। ॲक्च्युली पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती सद्यस्थितीमध्ये सुरू आहे। ज्या अभियोगधारकांनी आतापर्यंतही स्वतःचं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन नाव नोंदणी केली नसेल तर त्यांनी स्वतःच्या नावाची नोंदणी करणं खूप आवश्यक आहे। शेवटची तारीख उद्याची आहे, म्हणजे 6 जानेवारीपर्यंत तुम्ही स्वतःच्या नावाचं रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशनची मुदत मात्र 6 जानेवारीपर्यंत आहे। पण जर तुम्हाला तुमचा स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायचा असेल तर त्यावेळेस शेवटची तारीख जी आहे ती 8 जानेवारी आहे। म्हणजे जवळपास ज्या अभियोगधारकांनी रजिस्ट्रेशन असेल किंवा मग सेल्फ सर्टिफाय असेल कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली नसेल तर त्यांच्यासाठी 6 जानेवारी आणि 8 जानेवारी या 2 तारखा ज्या आहेत खूप महत्त्वाच्या आहेत। आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल काही अभियोगधारक ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही आणि ज्यांनी सेल्फ सर्टिफाय सुद्धा केला नाही तर त्यांच्यासाठी अगोदर तुम्ही पवित्र पोर्टल साईटवर जाऊन स्वतःच्या नावाची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करा। रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुमच्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुमची जी पूर्ण माहिती आहे ती फिलअप करा आणि नंतर स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्या। ठीक आहे, आता जे अभियोगधारक ज्यांनी फॉर्म भरला आहे, ज्यांचा फॉर्म भरलेला आहे, सेल्फ सर्टिफाय करणं झालेला आहे, त्यांच्यासाठी काय महत्त्वाची सूचना आहे तर ती सांगून देतो जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा अडचण येणार नाही। तर बघा, ज्यांनी फॉर्म भरला आहे, सेल्फ सर्टिफाय केला आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचा फॉर्म तुमच्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो सेल्फ सर्टिफाय झाला आहे किंवा नाही झाला आहे ते तुम्हाला कळते। तर ॲक्च्युअली तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन एकदा बघून घ्या तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला आहे का। दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर तुमच्याजवळ त्या फॉर्मची सेल्फ सर्टिफाय झालेल्या फॉर्मची प्रिंटआउट असणं खूप आवश्यक आहे। आता ती प्रिंटआउट एक तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही ती प्रिंट जी आहे ती PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती जी प्रिंट आहे त्याची कलर प्रिंट काढून ठेवा झेरॉक्सवर। ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ही जी प्रत आहे सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्मची ती प्रत तुम्हाला तिथे दाखवावी लागते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस। त्यानुसारच तुमचे डॉक्युमेंट जे आहेत चेक केले जातात, त्याच्यामुळे ही कॉपी आपल्याला लागते, कोणती सेल्फ सर्टिफाय झालेली कॉपी। त्याच्यामुळं ज्या अभियोगधारकांनी आतापर्यंतही स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफायची प्रिंट काढली नसेल तर प्रिंट काढून घ्या। एक प्रिंट जी आहे ती PDF फॉर्मॅटमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह ठेवा, या गोष्टी करून घ्या। ठीक आहे, आणि 8 तारखेच्या आतमध्ये स्वतःचं रजिस्ट्रेशन सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करून घ्या जेणेकरून अडचण येणार नाही, यानंतर मुदतवाढ मिळणार नाही। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे आता ती आहे जागेसंदर्भात। जागा किती येणार 2025 साठी? शिक्षक भरती 2025 मध्ये जागेसंदर्भात जास्तीत जास्त संभ्रम होता, तो संभ्रम कदाचित तुमचा दूर होईल ही माहिती ऐकल्यानंतर। काय आहे माहिती बघा, सगळ्यात अगोदर शासनाच्या माहितीनुसार फेज 1 आणि फेज 2 दोन फेजमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, टप्पा 1 आणि टप्पा 2। आता टप्पा 1 मध्ये जास्तीत जास्त जागा येण्याचे चान्सेस जास्त आहे टप्पा 1 मध्ये, कारण त्याच्या मागचं कारणही सांगतो। कारण की टप्पा 1 मध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, आदिवासी विभाग, आश्रमशाळा या सगळ्यांच्या जागा ज्या आहेत तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळतात। अजून एक विशेष म्हणजे विशेष शिक्षक पद भरती जी आहे, कला आणि क्रीडा शिक्षकांच्या जागा सुद्धा यावर्षी येतील। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मे 2026 अखेरपर्यंत, म्हणजे नवीन शासन निर्णय तुम्ही बघितलेला आहे, नसेल बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय, काही मागच्या व्हिडिओजमध्ये शासन निर्णय कोणकोणते आलेले आहेत ते सुद्धा सांगितलंय। तर नवीन शासन निर्णयानुसार मे 2026 पर्यंत जी काही पदसंख्या रिक्त होईल ती पूर्ण पदसंख्या पवित्र पोर्टलवर दर्शवण्यात यावी, त्या संदर्भातची जी काही माहिती आहे ती तुम्ही तुमच्या जाहिरातीमध्ये नमूद करावी। या संदर्भात सुद्धा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, त्याची मदत जागा वाढ होण्यासाठीच होणार आहे। ठीक आहे, आता येऊया मेन मुद्द्यावर की जागा नेमक्या एक्झॅक्ट किती येऊ शकतात फेज 1 मध्ये किंवा फेज 2 मध्ये, एकूण किती पदांची पदभरती शिक्षक पदभरती 2025 मध्ये होऊ शकते। तर बघा, सद्यस्थितीमध्ये जी आकडेवारी समोर येते त्यानुसार शासनाच्या वतीने जी आकडेवारी आहे त्यानुसार
पहिल्या टप्प्यामध्ये 12,000 पदांची पदभरती केल्या जाईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 10,000 पदांची पदभरती केल्या जाईल. पण साहजिकच सद्यस्थितीमध्ये जी चित्र बघितलं आपण त्या चित्रानुसार काही शिक्षक काही ठिकाणी अतिरिक्त होतील. अगोदर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल आणि शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर जी काही उर्वरित रिक्त पदसंख्या आहे त्यानुसार पदभरती केल्या जाईल. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या जिल्ह्यामध्ये शिक्षक अतिरिक्त होतील तर अगोदर तुम्हाला हे माहिती आहे संच मान्यता 2024-25 केल्या जाते. 25-26 सुद्धा झालेली आहे. पूर्ण संच मान्यतेचं काम पूर्ण झालंय तरी सुद्धा 15 जानेवारी 2026 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे त्यांना. आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की एकूण रिक्त पद संख्या जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये किती एकूण आकडेवारी आहे. आता ती आकडेवारी आल्यानंतर पूर्ण आकडेवारी पवित्र पोर्टलवर येईल का तर नाही. त्यापैकी काही आकडेवारी जी आहे शिक्षकांचं अतिरिक्त शिक्षक जे आहेत त्यांचं समायोजन होईल. समायोजन झाल्यानंतर मग उर्वरित जी काही पदसंख्या आहे ती पवित्र पोर्टलवर मात्र येईल. आणि त्यानंतर सुद्धा शासन जे आहे यावर्षी 80% पद भरती करणार, 90% पद भरती करणार किंवा 100% पद भरती करणार या संदर्भात सुद्धा निर्णय जो आहे होण्याचा बाकी आहे. त्याच्यानुसार जे आहे शासन जे आहे पद भरतीसाठी प्रयत्न करेल. आणि एवढंच नाही, अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्या काही आस्थापना असतात, आस्थापना म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था, तर या ज्या आस्थापना असतात यांना आदेश दिल्यानंतर त्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलपर्यंत येणं खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. तरच त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येतात आणि तेव्हाच पुन्हा आपल्याला आकडेवारी दिसते. सगळ्यांच्या याच्यानुसार जर जाहिराती दिल्या तर जास्तीत जास्त आकडेवारी पवित्र पोर्टलवर येईल आणि जास्तीत जास्त पदांसाठी भरती होईल. आता एक्झॅक्ट आकडेवारी किती येऊ शकते की बुवा जास्तीत जास्त तर बघा 10-12,000 पर्यंत तर पदभरती आरामशीर होऊ शकते. त्याच्यामुळे ज्या उमेदवारांना अजूनही कन्फर्म नाही आहे की आपण लागणार किंवा नाही लागणार, तर तुम्ही जर 10-12,000च्या आसपास जरी पदभरती झाली, जर तुमचा स्कोअर चांगला आहे तर त्यावेळेस तुम्ही 100% डेफिनेटली लागाल. आणि यानंतर पदभरती किती पदांपर्यंत होऊ शकते तर जवळपास 16-17,000 पर्यंत सुद्धा ही पदभरती जाऊ शकते फेज 1 मध्ये. म्हणजे 12 ते 16 किंवा 15-16,000च्या आसपास फेज 1 होऊ शकतो. आणि फेज 2 साठी ज्या काही जागा असतील त्या मात्र खाजगीच्या जास्त येतील, विदाऊट इंटरव्ह्यूच्या थोड्या कमी येतील, विथ इंटरव्ह्यूच्या थोड्या जास्त येतील फेज 2 मध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला जागेची आकडेवारी सांगितली. मॅक्स टू मॅक्स किंवा जास्तीत जास्त 12 ते 16-17,000पर्यंत ही पदभरती जाऊ शकते फेज 1 मध्ये, जसं आपण अगोदरपासून सांगितलंय, आता सुद्धा तेच सांगतोय. ठीक आहे, आता आहे शेवटची गोष्ट, जाहिराती कधीपर्यंत येणार. तर जाहिराती कधीपर्यंत येणार तर त्यासाठी संच मान्यतेचं काम झालेलं आहे. संच मान्यता 2024-25 आणि 25-26 पूर्ण झालेली आहे. त्यांना 15 जानेवारी 2026 पर्यंत जे आहे ज्या काही आलेल्या आस्थापना असतील ज्यांच्यामध्ये त्रुटी आहे त्यांना त्यांच्या त्रुटी पूर्तता करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा तसे आदेश देण्यात आलेले आहे. त्या झाल्यानंतर 15 जानेवारी नंतर तुम्हाला ही अपडेट कळेल की एकूण आकडेवारी किती आहे. नंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल, त्याच्यासाठी 15-20 दिवस एखादा महिना जाईल. आणि नंतर फेब्रुवारी किंवा मार्चच्या दरम्यान तुम्हाला जे आहे जाहिराती पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार. म्हणजे फेब्रुवारी-मार्च तुमच्यासाठी लकी आहे की तुम्हाला जाहिराती पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025 साठी आलेल्या दिसतील. त्याच्यामुळं तुमची जी प्रक्रिया आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही 8 तारखेपर्यंत संपली की नंतर पुढची प्रक्रिया असेल संच मान्यतेचे जी काही आकडेवारी आहे ती, नंतर शिक्षकांचं समायोजन, नंतर मग शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर मग पदभरती किती पदांसाठी करायची आणि नंतर आस्थापनांना आदेश द्यायचे. नंतर आस्थापना स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देणार. त्याच्यानंतर मग फेब्रुवारी-मार्चमध्ये तुम्हाला या जाहिराती पवित्र पोर्टलवर पाहायला मिळू शकतात. तर ही माहिती आहे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा होता. हा व्हिडिओ किंवा ही इन्फॉर्मेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवली. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओबद्दल तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि याच्यानंतर सुद्धा एक महत्त्वाचा व्हिडिओ होतोय ज्याबद्दल मी तुम्हाला अगोदर कल्पना दिली आहे की जागा कोणकोणत्या येणार आहे आणि कोणत्या जागेवर परिणाम होईल, कोणत्या जागा जास्त येतील, कोणत्या जागा कमी येतील, त्या संदर्भात व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ बघायला विसरू नका. हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.